आईची डायरी. सुट्टीचा दिवस होता. गट्टू आपल्या जुन्या खेळण्यांना बाजूला काढून वेगळं ठेवत होता. तर तिथेच बिंगो त्या गट्टूच्या खेळण्यांना तोंडात घेऊन इकडे तिकडे फिरत होता. बिंगो, तो माझा रोबोट आहे, सोड त्याला. नाटकं नको करू गट्टू. तू सुद्धा त्याला त्रास देत असतो आणि आता त्याने तुला त्रास दिला. तेवढ्यात गट्टूच्या खेळण्यांमध्ये चिंकीला एक बुक दिसते. अरे ते काय? ती तर एक डायरी आहे. गट्टू, असं कुणाचीही पर्सनल डायरी वाचणं चुकीचं आहे. चुकीचं तर आहे, पण मजेशीरही आहे. आणि तसंही जर मी डायरी उघडून बघितलं नाही तर कसं कळेल की ती कोणाची डायरी आहे? बरं ठीक आहे, पण फक्त पहिलं पानच उघड. माझी बकेट लिस्ट. बकेट लिस्ट? ही आईची डायरी आहे? हो, असंच वाटतंय. पण चिंकी, हे बकेट लिस्ट म्हणजे काय? काय आईला बादलीत काहीतरी टाकायचं आहे का? अरे वेड्या, बकेट लिस्ट म्हणजे अशी स्वप्न जी त्यांना पूर्ण करायची आहेत. म्हणजे आईचीही स्वप्न असतात? हो हो, नक्की गट्टू. चिंकी एक एक करून गट्टूला आईची बकेट लिस्ट सांगू लागते. नंबर 1, शाळेच्या मित्रांसोबत रियुनियन. अरे वा. दुसरी इच्छा, आईला लहानपणीच्या घरी घेऊन जायचं. हे किती एक्साइटिंग आहे. आईला तिच्या शाळेला भेट द्यायची आहे. ही खूपच मजेशीर इच्छा आहे. आणि त्यापुढची इच्छा आहे लहानपणीच्या आवडत्या जागेची पाणीपुरी खायची. आईची ती बकेट लिस्ट वाचून गट्टू आणि चिंकी विचारांमध्ये पडतात. चिंकी, आपण आईची बकेट लिस्ट पूर्ण करायला हवी. खरंच? हो, जसं आई आपली स्वप्न पूर्ण करते. मिशन आईचं हसू. मिशन आईचं हसू सुरू. गट्टू आणि चिंकी जसे मिशन पूर्ण करायच्या तयारीला लागतात त्याच वेळेला बाबांची एंट्री होते. एवढी सिरियस मीटिंग कशाची सुरू आहे? आईची डायरी. काय? आता माझ्या कपाटातल्या गोष्टी पब्लिक झाल्यात. ओ, ही. बाबा, आपण आईला तिची बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी मदत करायला हवी. मग मी सुद्धा या मिशन मध्ये सामील आहे. हे ऐकताच गट्टू, चिंकी आणि बिंगो आनंदानं उड्या मारू लागतात. दुसऱ्या दिवशी रविवार असतो आणि त्यासोबतच विमेन्स डे सुद्धा. गट्टू, चिंकी आणि बाबा ठरवतात की या व्यतिरिक्त दुसरं काही सरप्राईज आईला असूच शकत नाही. विमेन्स डे सेलिब्रेट करता करता आईची बकेट लिस्ट सुद्धा पूर्ण होईल. पहिलं स्वप्न, आपल्या शाळेच्या मित्रांसोबत रियुनियन. मुलांनो, आज लंच साठी आपण बाहेर जाऊया. तिथेच मी आईच्या शाळेतल्या मित्रांना इन्व्हाइट केलंय. नीता आंटी, सतीश अंकल आणि रीता आंटी. वा बाबा, तुम्ही आधीच सगळा विचार केला. हो बाबा, एकदम बरोबर केलं. हा, मग त्यानंतर जाऊया आपण आईच्या जुन्या घरी, जिथे तिचं बालपण गेलं. ते कुठे आहे बाबा? बस इथून 2 तासाच्या अंतरावर आहे. तिथे जाऊन आपण तिची अजून एक इच्छा पूर्ण करू. मला माहितीये आईला ते सुद्धा सरप्राईज खूप छान वाटेल. येस, आईचा पाणीपुरीचा फेवरेट स्पॉट. आईला तिच्या जुन्या घराच्या जवळची पाणीपुरी खूप आवडते. अरे वा बाबा, हा तर खूपच मस्त प्लॅन आहे. हो बाबा, मी आजच्या दिवसासाठी खूप एक्सायटेड आहे. तर चला गट्टू, चिंकी, पटापट रेडी होऊया. तेवढ्यात आई बेडरूम मधून बाहेर येते. अरे, आज तर रविवार आहे. तुम्ही सगळे इतक्या लवकर कसे उठलात? आज आम्ही काही स्पेशल प्लॅन केलंय. आज आपण लंच बाहेर करूया आणि सगळा दिवस एकत्र घालूया. क्या बात है, आज काही खास दिवस आहे. हॅपी हॅपी वुमन्स डे आई. आज आपण खूप मजा करूया. हे बोलून सगळेजण तयारी करायला लागतात आणि थोड्याच वेळात लंच साठी निघतात. रेस्टॉरंटला पोहोचून सगळेजण कारमधनं उतरतात. बाबा कार पार्क करतात आणि गट्टू, चिंकी आणि आई रेस्टॉरंटमध्ये एंटर करतात. रेस्टॉरंटचा अँबियन्स बघूनच सगळे खुश होतात. बिंगो तर आनंदानं उड्या मारू लागतो. जशी आई टेबलच्या दिशेने पुढे जाते, एकदम समोर बघून थांबते. अरे, अनिता, सतीश, रीता, तुम्ही इथे? सरप्राईज! किती वर्षांनी भेटतोय आपण.
आणि बघा, आपल्या शाळेची टॉपर आता 2 मुलांची सुपर मॉम झालीये. मला तर खरंच वाटत नाहीये तुम्ही सगळेजण इथे कसे. कारण आजचा दिवस फक्त तुझा आहे. आईच्या आनंदाला अजिबात पारावर उरत नाही. ती आपल्या मित्रांना मिठी मारते. गट्टू आणि चिंकी हे बघून मनातल्या मनातच हसतात. सगळेजण बसतात. जेवण ऑर्डर केलं जातं आणि बोलणं सुरू होतं. शाळेचे दिवस, मजेदार किस्से, जुने शिक्षक आणि हॉस्टेलचे किस्से. जेवणानंतर सगळेजण एकमेकांना प्रॉमिस करतात की आता भेटणं कमी करायचं नाही. आई मित्रांना बाय करताना थोडीशी उदास होते, पण मनातनं मात्र तिला खूप हलकं वाटत असतं. आजचा दिवस तर मी कधीच विसरणार नाही. अगं, आता दिवस संपलाय कुठे? म्हणजे पुढे अजून सरप्राइजेस आहेत. सगळेजण कारमध्ये बसतात. रस्त्यात आई बाहेर खिडकीतून बघत बघत जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते. गाडी थांबते. आई जशी खाली उतरते, समोर आपलं जुनं घर पाहून काही क्षणांसाठी शांत होते. हे सरप्राईज माझ्यासाठी खूप खास आहे. कसं वाटतंय आई. मी तुला सांगू शकत नाही. मी आज किती खुश आहे. हा महिला दिन मला नेहमी लक्षात राहील. ती हळूहळू घराच्या आत जाते. आई घराच्या प्रत्येक कोपऱ्याला बघून एक एक किस्सा सांगते. इथे मी मित्रांसोबत लपंडाव खेळायचे. थोड्या वेळाने चिंकी आईचा हात पकडते. आई, आता अजून एक सरप्राईज. आता काय? डोळे बंद कर. आई डोळे बंद करते. बाबा तिला बाहेर घेऊन जातात. डोळे उघडते तर समोर एक छोटासा पाणीपुरीचा ठेला असतो. पाणीपुरी? हे काका अजूनही इथे आहेत? अगदी तसेच, जशी तू लहानपणी खायचीस. आई एक पाणीपुरी खाते आणि डोळे बंद करून हसते. चव अजूनही तशीच आहे, जशी लहानपणी असायची. सगळेजण आई बरोबर एक एक पाणीपुरीची प्लेट संपवतात. अजून काही सरप्राईज आहे का? कारण ह्यापेक्षा जास्त एक्साइटमेंटसाठी मी तयार नाहीये. नाही, आजच्यासाठी हे लास्ट होतं. पण तुम्हाला माझ्या या इच्छांविषयी कसं कळालं? मला आणि गट्टूला तुझी डायरी खेळण्यांमध्ये मिळाली आणि आम्ही विचार केला की तुला सरप्राईज द्यावं. आम्हाला माहिती आहे की कोणाची पर्सनल डायरी वाचणं चुकीचं आहे. वी आर सॉरी आई. आम्हाला फक्त तुला सरप्राईज द्यायचं होतं. आणि हो, या मिशनमध्ये मी सुद्धा यांच्यासोबत होतो ना. माझं तर नाव कोणी घेतलंच नाही. हो आई, आमचं मिशन होतं की तुझी बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी तुला मदत करायची. आणि बाबा सुद्धा आमच्या सोबत होते. खरंच तुम्ही सगळ्यांनी मला खूप आनंद दिलाय. हे सरप्राईज मी कधीच विसरू शकत नाही. आणि अशा प्रकारे गट्टू, चिंकी आणि बाबा आईला विमेन्स डेचं सगळ्यात युनिक सरप्राईज देतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.